हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. अजय झटकन उठून उभा राहिला. त्याने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा वरच्या मजल्यावरून काहीतरी तुटल्याचा आवाज आला होता. त्यानंतर शनायाचा आवाज गुंजला. ती तिच्या आईला म्हणत होती, मम्मी, मी मुद्दाम नाही तोडलं ग. बस अचानक तुटलं. मी फक्त कॉफी बनवायला आले होते. शनायाची आई रागात म्हणाली, अगं करमजडी, जरा जपून काम करत जा. रात्रीच्या यावेळी काय गोंधळ घालून ठेवलायस? अजयला समजलं होतं की नक्कीच तिची एखादी बाटली किंवा काचेची वस्तू तुटली असावी. तो शांतपणे आपल्या खोलीत परत आला. सकाळी जेव्हा अजय मोनिकाला शाळेत सोडायला निघाला तेव्हा ती म्हणाली, बाबा फक्त 1 मिनिट थांबा. अजयने विचारलं, आता काय झालं? कुठे चाललीस? मोनिका म्हणाली की ती राजूला घ्यायला जात आहे. त्यालाही त्याच शाळेत जायचं होतं म्हणून तो तिच्यासोबतच जाणार होता. हे ऐकून अजय मनातल्या मनात थोडा चिडला. त्याला वाटलं की आता या लोकांची जबाबदारीही त्यालाच पार पाडावी लागणार. थोड्याच वेळात मोनिका राजूला घेऊन आली आणि तिने त्याला स्वतःसोबत पुढच्या सीटवर बसवलं. तो लहान मुलगा खूप खुश होता. तो म्हणाला, दीदी, आता मी रोज तुझ्यासोबतच येत जाईन. मोनिकानेही प्रेमाने उत्तर दिलं, हो, कारण तू माझा भाऊ आहेस. तू रोज माझ्यासोबतच येशील. अजयने त्या दोघांना शाळेत सोडलं. त्याने मोनिकाला लंचसाठी 50 रुपये दिले. तेव्हा राजू त्याच्याकडेच बघत होता. अजयने मग 50 रुपये त्यालाही दिले. पैसे मिळताच तो मुलगा थँक्यू अंकल म्हणाला आणि अजयच्या जवळ येऊन त्याच्या गालावर मुका घेऊन पळाला. अजयला वाटलं की मुलगा खूपच गोड आहे. तो त्याच्या बहिणीवर म्हणजेच शनायावर अजिबात गेला नव्हता. कधीकधी अजय विचार करायचा की इतकी तरुण मुलगी असताना या वयात शनायाच्या आईला हे पाऊल उचलण्याची काय गरज होती. अजय आपल्या फॅक्टरीत निघून गेला. दिवसभर कामाचा व्याप होता आणि आज डिलिव्हरीचं काम असल्याने तो खूप थकला होता. काम आटोपून त्याने मोनिका आणि राजूला शाळेतून घेतलं. तो विचार करत होता की आता घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करावा लागेल. तीच जबाबदारी जी तो अनेक वर्षांपासून एकटा पेलत होता. घरी पोहोचल्यावर त्याला दिसलं की बाहेर शनायाची गाडी नाहीये. याचा अर्थ ती घरी नव्हती. राजू आणि मोनिका घरात शिरले. अजय जेवण बनवण्याचा विचार करतच होता इतक्यात शनायाची आई खाली आली. तिच्या हातात एक बाऊल होता. अजयने विचारलं, काकू, हे काय आहे? त्या म्हणाल्या, बेटा, मला वाटलं तू दमून येशील. पुन्हा कधी स्वयंपाक करणार? आणि तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत, त्यामुळे नकार देऊ नकोस. मी जेवण बनवत जाईन. तसंही मला आमच्यासाठी बनवायचंच असतं. अजय संकोचाने म्हणाला, नको नको, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मला सवय आहे आणि मोनिकालाही माझ्याच हातच्या जेवणाची सवय आहे. त्यांचं बोलणं चालू असतानाच मोनिका तिथे आली आणि म्हणाली, नाही बाबा, मला काकूंच्या हातचं जेवण खूप आवडतं. तिने काकूंच्या हातातून तो बाऊल घेतला आणि म्हणाली, बाबा, या खूप छान स्वयंपाक करतात. विशेषतः यांची डाळ खूप चविष्ट असते. काकू, प्लीज तुम्ही रोज जेवण बनवत जा ना. असं म्हणून मोनिका तो बाऊल घेऊन किचनमध्ये निघून गेली. काकू अजयला म्हणाल्या, हे बघ बेटा, आता तरी नकार देऊ नकोस, नाहीतर आम्हाला खूप संकोच वाटेल. काकू म्हणाल्या, हे बघ बेटा, नकार देऊ नकोस. आम्ही तुमच्याच घरात राहतोय आणि तेही भाडे न देता. आम्हाला खूप संकोच वाटतो. संधी साधून अजयने विषयाला हात घातला. तो म्हणाला, अरे तसं काही नाहीये. तुम्ही कुठे आयुष्यभर इथे राहणार आहात? काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. जशी तुमच्या मुलीला शनायाला नोकरी लागेल तसं तुम्ही तुमच्या घराची व्यवस्था कराच. त्यामुळे प्लीज रोज जेवण देऊन मला अधिक ओशाडवाणं करू नका. त्यावेळी मोनिका तिथे नव्हती म्हणून अजयने जाणीवपूर्वक हे शब्द सुनावले, जेणेकरून त्यांना घर शोधण्याची आठवण होईल. काकू म्हणाल्या, हो हो बेटा, नक्कीच. शनायाला नोकरी लागली की आम्ही आमच्या घराची सोय करू. अजय पुढे म्हणाला, बाकी माझ्या लायक काही काम असेल तर नक्की सांगा. त्यावर त्या म्हणाल्या, नाही बेटा, तू या कठीण काळात आम्हाला आधार दिलास, हेच तुझे खूप उपकार आहेत. नाहीतर मी या तरुण मुलीला घेऊन कुठे जाणार होते. इतकं बोलून त्या वरच्या मजल्यावर निघून गेल्या. अजय किचनमध्ये गेला तेव्हा तिथे सुगंधी पुलाव, रायता आणि कोशिंबीर होती. किचनच्या गोल टेबलावर बसून मोनिका आनंदाने जेवत होती. अजय म्हणाला, बाळा, आधी गणवेश तर बदलून घ्यायचा होतास. ती उत्साहाने म्हणाली, बाबा, जेवण खूपच चविष्ट आहे, तुम्ही पण खाऊन बघा. अजयने हात धुतले आणि ताटात पुलाव, रायता आणि कोशिंबीर वाढून घेतली. पहिला कास घेताच त्याला मनोमन मान्य करावं लागलं.
की त्या माऊलीच्या हातात खरोखरच जादू आहे. जेवण इतकं अप्रतिम होतं की अजयचा हात थांबत नव्हता. मोनिकानेही पोटभर जेवण केलं आणि मग ती आपली पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसली. अजय तिला म्हणाला, हे बघ, राजू आता वरच आहे. तू कधीही त्याला भेटू शकतेस. त्यामुळे आता पुस्तक बंद कर आणि थोडा वेळ झोप. तिने लगेच त्याचं ऐकलं. 2 तास झोपल्यानंतर आणि आपला गृहपाठ पूर्ण केल्यानंतर मोनिका वरच्या मजल्यावर गेली. अजयही आपल्या कामाला लागला. त्याने चहा बनवून हॉलमध्ये आणला आणि लॅपटॉपवर काम करत चहाचा आस्वाद घेऊ लागला. तेवढ्यात बाहेरचा मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ तो प्रचंड जोरात आदळून बंद झाला. अजयने आजवर कधीही आपला मुख्य दरवाजा इतक्या जोरात बंद केला नव्हता. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यानंतर शनयाने हॉलचा दरवाजा उघडला आणि अजयकडे न पाहता तोही धडाम करून बंद केला. ती रागात पायऱ्या चढून वर जाऊ लागली. अजयने तिला टोकलं, जरा माझं बोलणं ऐक, इकडे ये. अजयचा आवाज ऐकून तिने इकडे तिकडे पाहिलं आणि मग चिडून त्याच्याकडे बघू लागली. अजयने आपल्याकडे बोट दाखवून खुणेने विचारले. तो म्हणाला, इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये, त्यामुळे साहजिकच मी तुलाच बोलावतोय. इकडे ये. शाब्बास. अजयचे बोलणे ऐकून शनाया चालत त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, जी बोला. अजय तिला समजावत म्हणाला, हे बघ, मी खूप मेहनतीने आणि माझ्या कष्टाच्या पैशातून हे घर बांधलं आहे. त्याचे हे शब्द ऐकताच शनयाच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती फटकन म्हणाली, मग मी काय करू? अजय पुढे म्हणाला, माझ्यावर एक उपकार कर की या घराचा मुख्य दरवाजा, हॉलचा दरवाजा आणि वरच्या तुझ्या खोलीचे दरवाजे जरा सभ्यपणे आणि हळू लावत जा. मी आजपर्यंत कधीच इतक्या जोरात दरवाजे आपटले नाहीत. त्यावर ती रागाने म्हणाली, आता तुम्ही असे उपकार दाखवणार का? अजयने उत्तर दिले, मी उपकार दाखवत नाहीये. मी फक्त घरात राहण्याची पद्धत सांगतोय ज्याची तुला अजिबात कल्पना नाहीये. ती तावातावाने म्हणाली, फक्त नोकरी लागण्याची उशीर आहे. सगळ्यात आधी मी तुमचं घर सोडून जाईन. तिचे हे बोलणे ऐकून अजयच्या मनाला खरोखर शांती मिळाली. तो म्हणाला, नक्कीच, का नाही? मलाही त्या दिवसाची मनापासून प्रतीक्षा आहे की कधी तुला नोकरी लागते. शनाया तिरस्काराने म्हणाली, बस झालं तुमचं बोलून की अजून काही मनात शिल्लक आहे? की मी आता वर जाऊ, जर साहेबांची परवानगी असेल तर? अजय म्हणाला, हो, तू जाऊ शकतेस, पण फक्त माझ्या घराची काळजी घे. त्याची दुरावस्था करू नकोस, कृपया. अजयचे बोलणे ऐकून ती रागाने पाय आपटत पायऱ्या चढून वर गेली. अजय पुन्हा चहा पिऊ लागला. तितक्यात पुन्हा दरवाजाची बेल वाजली. त्याने लॅपटॉप टेबलावर ठेवला आणि बाहेर गेला. कोण आहे? त्याने विचारले. बाहेरून आवाज आला, दूधवाला. अजयने तर कधी दूध लावलंच नव्हतं. तो स्वतः जाऊन दूध घेऊन यायचा. त्याने विचारले, भावा, मी तर कोणा दूधवाल्याला सांगितलं नाहीये. त्यावर तो म्हणाला, मी तुमच्याकडे नाही, तुमच्या भाडेकरूकडे आलोय. मागच्या घरात मीच त्यांना दूध द्यायचं. त्यांची काही उधारी बाकी आहे, ती दिली की मी जाईन. तुम्ही जरा शनाया मॅडमला बोलवता का? अजय स्वतःशीच पुटपुटला, आता हेच काम बाकी राहिलंय माझं. हीच ड्युटी राहिली आहे की मी त्यांना आवाज देत बसू. तो आत गेला आणि शनायाला हाका मारल्या. शनाया खाली उतरली आणि आश्चर्याने विचारू लागली, मला भेटायला? मला भेटायला कोण आलंय? अजयने तिला बाहेर जाऊन बघायला सांगितलं की कोण आलंय. ती धावतच पायऱ्यांवरून खाली उतरली. बाहेर जाताच पुन्हा वादाचे आवाज येऊ लागले. ती दूधवाल्याला म्हणत होती, भावा, माझी नोकरी अजून लागलेली नाही. ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुझे पैसे परत करेन. हवं तर 100 रुपये जास्त देईन, पण देवासाठी वारंवार घराचे फेरे मारू नकोस. तो माणूस पैशांसाठी खूपच वाद घालत होता. त्याला पैसे आत्ताच्या आत्ता हवे होते. शेवटी अजय मुख्य गेटापाशी आला आणि त्याने विचारलं, किती पैसे झालेत तुझे? त्याने सांगितलं 3200 रुपये. अजयने खिशातून पाकिट काढलं आणि दूधवाल्याचे पैसे देऊन त्याला रवाना केलं. हे बघून शनाया म्हणाली, तुम्ही कशाला दिले पैसे? आम्ही तुमच्या घरात राहतोय, हाच तुमचा उपकार काही कमी आहे का? तिचा सूर खूप कडू होता. अजय शांतपणे म्हणाला, हे बघ, मला माझ्या गेटसमोर असा आरडाओरडा अजिबात आवडत नाही. कोणी पैशांसाठी माझ्या दारावर आलेलं मला खूप वाईट वाटतं. जेव्हा तुझी नोकरी लागेल तेव्हा माझे पैसे परत कर. ती म्हणाली, जी नक्कीच.
व्याजासकट परत करेन. अजयने उत्तर दिलं. नाही, मी व्याज खात नाही. तू फक्त माझी मूळ रक्कम परत कर. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, मी डायरीत लिहून ठेवते. अजय उपरोधाने म्हणाला, म्हणजे अजूनही खूप लोक माझ्या गेटवर पैसे मागायला येणार आहेत तर? ती म्हणाली, नाही, याच्या व्यतिरिक्त कोणी येणार नाही. आणि ती वर निघून गेली. काही वेळाने वरून पुन्हा वादाचे आवाज येऊ लागले. शनाया आपल्या आईला सांगत होती, आई, मी विचार करते की इन ड्राईव्ह टॅक्सी चालवू का? गाडीचा हप्ता भरायचा आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. नोकरी तर मिळत नाहीये. तिची आई घाबरून म्हणाली, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? मुलगी होऊन तू टॅक्सी चालवणार? एखादा विचित्र माणूस गाडीत बसला आणि तुला लांब कुठेतरी घेऊन गेला, काही अघटित घडलं तर? शनाया तावातावाने म्हणाली, हे बघा, कोणाची हिंमत नाही की माझ्यासोबत काही चुकीचं करेल. तोंड फोडून हातात देईन मी त्याचं. पण तिची आई म्हणाली, तू स्वतःला कितीही शूर समजत असलीस तरी मला माहीत आहे तू आतून किती घाबरट आहेस. त्यापेक्षा मी शिवणकाम सुरू करते. शनाया हसून म्हणाली, आई, तुला काय वाटतं, हे एखादा छोटा मोहल्ला आहे का जिथे बायका तुझ्याकडे कपडे शिवायला आणतील? ही सोसायटी आहे. इथल्या स्त्रिया बुटीकमधून रेडीमेड कपडे घेतात किंवा मोठ्या टेलरकडून शिवून घेतात. तू राहू दे. मी विचार करते की सकाळी स्कूलमध्ये जॉब करते आणि दुपारी टॅक्सी चालवीन किंवा शाळेतल्या काही मुलांना माझ्या गाडीतून नेणे आणण्याचं काम बघते. मला वाटतं इतक्या पैशात राजूची फी आणि घराचा खर्च भागेल. बाकी नोकरीचा शोध सुरूच ठेवीन. तिची आई म्हणाली, हो, हे ठीक आहे. तू जफर साहेबांशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केलास का? त्यावर शनाया चिडून म्हणाली, नाही आई, तो म्हातारा कधीच ऐकणार नाही. एक नंबरचा सडलेला माणूस आहे तो. त्याला फक्त स्वतःचं नुकसान दिसतं. त्याला हे दिसत नाही की मी त्याला किती फायदा करून दिलाय. त्याच्या सुस्त स्टाफला ओरडून ओरडून मी काम करायला लावलं होतं. कोट्यावधींचा फायदा करून दिला त्याला, पण ते त्याला दिसत नाही. अजयला जाणवलं की ती मुलगी कामाच्या बाबतीत खूपच काळजीत होती. दुसऱ्या दिवशी अजयने काही किराणा सामान आणि रेशन खरेदी केलं आणि ते घेऊन तो वरच्या मजल्यावर गेला. त्यावेळी शनाया घरी नव्हती. तिची आई घरी होती. अजयला पाहून त्या म्हणाल्या, बेटा, ये ये. अजयच्या हातातील पिशव्या पाहून त्यांनी विचारलं, हे काय आहे? अजय म्हणाला, हे बघा, मला चांगलं जेवण बनवता येत नाही आणि मोनिकाला तुमच्या हाताचं जेवण खूप आवडतं. म्हणून मी विचार करत होतो की जर तुम्हाला त्रास होणार नसेल तर तुम्ही जेवण बनवून द्याल का? मी फॅक्टरीतून खूप थकलेला येतो. त्यानंतर जेवण बनवण्याची माझी अजिबात हिंमत नसते. त्या तर जणू आनंदित झाल्या. त्या म्हणाल्या, हो नक्कीच, जेवण तर मी बनवून देईन, पण रेशन आणायची काय गरज होती बेटा? अजय म्हणाला, नाही, मी माझ्या वाट्याचं रेशन आणत जाईन. तुम्ही फक्त ते शिजवून द्या. आणि बघा, मी तुम्हाला जेवण बनवल्याबद्दल मोबदला पैसेसुद्धा देऊ शकतो. त्यात काही गैर नाही. त्या म्हणाल्या, नाही नाही बेटा, असं परक्यासारखं का बोलतोयस? मी बनवून देईन जेवण. प्लीज पैशांची गोष्ट नको काढू. अजयने रेशनचं सगळं सामान तिथे ठेवलं आणि तो स्वतः खाली आपल्या रूममध्ये निघून गेला. आता अजयला खाण्यापिण्याची चिंता नव्हती. शनायाची आई दुपारचं आणि रात्रीचं जेवण खाली पाठवून द्यायची. कधी मोनिकाच्या हाती तर कधी त्या स्वतः जेवण द्यायला यायच्या. दरम्यान शनायाने शाळेत शिकवायला सुरुवात केली होती. एके रात्री 3 वाजण्याची वेळ होती. अजय गाढ झोपेत होता तेव्हाच त्याला जोरात ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज ऐकू आले. तो वैतागून म्हणाला, काय संकट आहे? या लोकांना रात्रीसुद्धा चैन नाहीये का? अजय झोपेतून दचकून उठला. त्याला शांतता खूप आवडायची. थोडासा जरी आवाज झाला तरी त्याची झोप उडायची आणि त्याला पुन्हा झोप लागायची नाही. तितक्यात त्याचा दरवाजा कोणीतरी जोरात वाजवला. तो उठून बसला. बाहेरून शनायाचा रडवेला आवाज आला, प्लीज दरवाजा उघडा. अजयने दरवाजा उघडला तर समोर शनाया उभी होती. तिने राजूला कडेवर घेतलं होतं आणि ती डसाडसा रडत होती. अजयने विचारलं, काय झालंय? ती रडत म्हणाली, माहीत नाही माझ्या बाळाला काय झालंय. बघा, तो नीट श्वास घेऊ शकत नाहीये. अजयला वाटलं की त्याला कदाचित दमा, अस्थमाचा अटॅक आला असावा. तो म्हणाला, या लहान मुलाला इकडे दे माझ्याकडे. अजयने पाहिलं तर मुलगा खरंच निळा पडत चालला होता. शनाया विनवणी करत म्हणाली, देवासाठी प्लीज मला हॉस्पिटलला घेऊन चला. माझ्याकडून गाडी चालवली जाणार नाही. टेन्शनमध्ये मी गाडी चालवू शकत नाही. जर माझ्या बाळाला काही झालं तर मी जिवंत राहू शकणार नाही. अजय काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला.
त्याच्या मनात विचार आला, तर राजू तिचा मुलगा होता. ही वेळ विचार करण्याची नव्हती. अजय म्हणाला, काही हरकत नाही, चल माझ्यासोबत, मी घेऊन जातो. शनायाची आईसुद्धा खाली आली होती. अजय त्यांना म्हणाला, काकू तुम्ही इथेच थांबा, कारण मोनिका एकटी असेल. त्याही रडतच होत्या. शनाया अजयसोबत निघाली. ती पुढच्या सीटवर बसली तेव्हा अजयने राजूला तिच्या मांडीवर दिले. त्याने गेट उघडले आणि वेगाने गाडी बाहेर काढली. शनायाच्या आईने मुख्य दरवाजा बंद केला. अजय जितक्या वेगाने शक्य होतं तितक्या वेगाने गाडी चालवत होता आणि शनाया सतत रडत होती. ती कधी राजूचे कपाळ चुमायची तर कधी त्याला छातीशी घट्ट धरायची आणि म्हणायची, राजू माझ्या बाळा डोळे उघड रे. जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर राजूला लगेच इमर्जन्सीमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली, जी अजयने तातडीने आणली. त्याला खरंच दमा किंवा श्वसनाचा त्रास झाला होता. कदाचित हिवाळ्याचे दिवस असल्याने योग्य ती काळजी घेतली गेली नसावी. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने तासाभरात त्याची प्रकृती सुधारली. पण त्या संपूर्ण तासात अजयने शनायाचे डोळे कोरडे झालेले पाहिले नाहीत. ती सतत रडतच होती. डॉक्टरांनी राजू आता ठीक असल्याचे सांगितल्यावरही तिचे रडू थांबत नव्हते. अजय तिला म्हणाला, तो ठीक होईल आता, तू का काळजी करतेस? त्यावर ती म्हणाली, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही खूप चांगले माणूस आहात. प्लीज हे बिलाचे पैसे मला द्या. महिन्याच्या शेवटी जेव्हा मला पगार मिळेल तेव्हा मी तुमचे पैसे परत करेन. अजय म्हणाला, काही गरज नाहीये त्याची. काही वेळाने राजू व्यवस्थित श्वास घेऊ लागला. ती त्याचा हात हातात घेऊन त्याचे मुके घेत होती. 2 तासांनंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. राजू आता पूर्ण शुद्धीत होता आणि बोलू लागला होता. ते घरी परतले तेव्हा शनायाची आई अजूनही जागीच होती. राजूला सुखरूप पाहून त्यांनी अजयला मनापासून आशीर्वाद दिला की वेळेवर तू धावून आलास म्हणून आमची साथ दिलीस. त्यानंतर त्या दोघी राजूला घेऊन वर गेल्या. अजय आता विचारात पडला, ही मुलगी विवाहित आहे का? आणि जर हे तिचं बाळ आहे तर तिचा नवरा कुठे आहे? कदाचित घटस्फोट झाला असेल किंवा तो हयात नसावा, कारण काकूंनी कधीच नवऱ्याबद्दल काही सांगितले नव्हते. जर नवरा असता तर त्यांनी नक्कीच उल्लेख केला असता की तो परदेशात आहे किंवा पैसे पाठवतो. अजयला पहिल्यांदाच शनायाची थोडी दया आली. इतक्या कमी वयात जर ती विधवा झाली असेल तर ती खरोखर दयेस पात्र होती. आणि जर घटस्फोट झाला असेल तर त्याचं कारण काय असावं? मग त्याला तिची विस्कळीत राहणीमान आठवलं. हो, असू शकतं. जर तिचा घटस्फोट झाला असेल तर नक्कीच तिच्या अशा वागण्यामुळेच झाला असावा, असा विचार त्याच्या मनात आला. त्याला या गोष्टींचं कुतूहल वाटू लागलं की नेमकं प्रकरण काय आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मोनिका तयार झाली तेव्हा ती म्हणाली, मी वरून राजूला घेऊन येते. तिला रात्रीच्या प्रकाराची कल्पना नव्हती. अजय म्हणाला, नाही, तो आज शाळेत जाणार नाही, त्याची तब्येत ठीक नाहीये. मोनिका घाबरून विचारू लागली, म्हणजे काय झालं? अजयने तिला सांगितलं की रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि तोच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. हे ऐकताच मोनिकाचा चेहरा उतरला आणि ती धावतच वर गेली. अजयला हे समजत नव्हतं की त्याची मुलगी त्या मुलाशी इतकी का जोडली गेली आहे. आज ना उद्या त्यांना जायचं आहे. मग मोनिकाचं काय होईल, असा विचार त्याच्या मनात आला. 15 मिनिटे झाली तरी मोनिका खाली आली नाही. अजयने आवाज दिला, मोनिका बेटा, खाली ये, शाळेला उशीर होतोय. ती वरूनच ओरडली, बाबा मला नाही जायचं, तुम्हाला माहीत आहे ना तो किती आजारी आहे. शनाया तिला समजावत होती, मोनिका बेटा, तू शाळेत जा, मी आहे ना त्याच्याजवळ, मी सांभाळेन त्याला. आणि तू का रडतेस? तो आता बरा आहे. पण मोनिका ऐकायला तयार नव्हती. नाही आंटी, मी शाळेत जाणार नाही. शाळेतही माझं लक्ष राजूमध्येच असेल. शेवटी मोनिका शाळेत गेलीच नाही. अजय ऑफिसला गेला. संध्याकाळी जेव्हा तो परतला तेव्हा त्याने पाहिलं की दोघंही हॉलमध्ये खेळणी मांडून खेळत होते आणि टीव्हीवर कार्टून सुरू होते. सोफ्याचे कुशन जमिनीवर पडले होते. घराची अवस्था पाहून तिथे चांगलाच गोंधळ घातल्याचे जाणवत होते. अजयने विचारलं, हे काय आहे बेटा? मोनिका म्हणाली, मी राजूला आज खाली घेऊन आले आहे. आता त्याची तब्येत ठीक आहे म्हणून आम्ही एकत्र खेळतोय. अजय म्हणाला, घराची अवस्था बघितलीस का? तुला इतका कचरा करायची सवय कधीपासून लागली? ती म्हणाली, बाबा हा कचरा नाहीये, आम्ही कुशन खेळत होतो म्हणून ते खाली पडले. मी उचलून ठेवते बाबा. तिने अवघ्या 2 मिनिटात हॉलची अवस्था नीट केली. राजू अजयपाशी येऊन बसला. त्याने आपल्या चिमुकल्या हातांनी अजयचा हात पकडला आणि तो चुमू लागला.
थँक्यू अंकल. तुम्ही रात्री मला डॉक्टरकडे घेऊन गेला होतात. मला मम्माने सांगितलं. तो निरागसपणे म्हणाला. अजयने विचारलं, तुझ्या मम्माचं नाव काय आहे? तो म्हणाला, शनाया मम्मा. अजयने पुन्हा विचारलं, आणि तू मम्मी कोणाला म्हणतोस? राजू म्हणाल्या, त्या माझ्या नानी आहेत. मम्मा त्यांना अम्मी म्हणते म्हणून मी पण अम्मी म्हणतो. अजयने हळूच विचारलं, आणि तुझे बाबा कोण आहेत? राजू म्हणाला, बाबा माहीत नाही. मी त्यांना कधी बघितलं नाही आहे आणि मम्माने पण कधी सांगितलं नाही की माझे कोणी बाबा आहेत. अंकल, तुम्हाला माझ्या बाबांबद्दल काही माहीत आहे का? अजय म्हणाला, नाही. मला कसं माहीत असणार? मग अजयने विचारलं, तू तुझ्या मम्माला कधी विचारलं नाहीस का? राजू म्हणाला, हो, विचारलं होतं. अजयने विचारलं, मग काय म्हणाली ती? राजू म्हणाला, तिने एक चापट मारली आणि म्हणाली की पुन्हा हा प्रश्न विचारू नकोस. अजयला आता खात्री पटली की नक्कीच तिचा घटस्फोट झाला असणार. जर तिच्या पतीचा मृत्यू झाला असता तर तिने ही गोष्ट आपल्या मुलापासून लपवली नसती किंवा या प्रश्नावर त्याला मारलं नसतं. अजय स्वतःशीच विचार करू लागला. साहजिकच आहे, अशा मुलीसोबत कोण संसार करणार जिचं प्रत्येक काम उलटं असतं? एके दिवशी अजय घरी परतत असताना त्याने पाहिलं की शनायाने पुन्हा कोणाच्या तरी गाडीला धडक दिली होती. ती गाडी बाहेर उभी राहून जोरात वाद घालत होती की मी हे मुद्दाम केलेलं नाहीये. अजयला वाटलं की इथून गुपचूप निघून गेलेलं बरं, पण तिने त्याला पाहिलं होतं. ती त्याला बघून हात हलवू लागली आणि ओरडली, अहो ऐका, गाडी थांबवा तुमची. अजयची गाडी योगायोगाने तिथूनच जात होती. ती मुलगी सगळं सोडून अजयच्या गाडीसमोर येऊन उभी राहिली. त्याला अचानक जोरात ब्रेक दाबावा लागला. तितक्यात तिथे उभा असलेला ट्रॅफिक पोलिसही त्यांच्याजवळ आला. अजयने गाडीचा दरवाजा उघडला. पोलीस म्हणाला, यांनी सिग्नल तोडला आहे आणि यांची गाडी दुसऱ्या गाडीला धडकली आहे. कोण आहेत या तुमच्या? अजय वैतागून म्हणाला, या माझ्या कोणीही लागत नाहीत. त्यावर शनाया पटकन म्हणाली, नाही नाही, मी यांची भाडेकरू आहे. मग ती अजयला म्हणाली, तुम्हीच सांगा ना यांना, मी आता कुठे गाडी चालवायला शिकले आहे आणि माझ्या गाडीची काच तर तुम्हीच तोडली होती. शनाया पुढे म्हणाली, म्हणूनच माझ्या गाडीवरचं लर्निंग पुसलं गेलं आणि दुसऱ्या काचेवर मी लिहायला विसरले. अजय मात्र पूर्णपणे अलिप्त होत म्हणाला, हे बघा, मी या बाईंना अजिबात ओळखत नाही. या कोण आहेत मला माहीत नाही. कदाचित त्या खोटं बोलत असाव्यात. अजयचं हे बोलणं ऐकून शनायाचा तिळपापड झाला. ती म्हणाली, अरे अरे, कसले माणूस आहात तुम्ही? एक मुलगी अडचणीत असताना तुम्ही तिला ओळखत नाही असं म्हणून हात झटकताय? मग ती पोलिसाला म्हणाली, हा खोटं बोलतोय, हा माझा घरमालक आहे. मी खरं सांगतेय, प्लीज मला सोडा. अजय पुन्हा म्हणाला, नाही, मी यांना ओळखत नाही. हे त्यांचं त्या बघून घेतील. पोलीस म्हणाला, ठीक आहे, तुम्ही ओळखत नसाल तर तुम्ही जाऊ शकता. चला बाई, आता तुम्हाला पोलीस स्टेशनलाच न्यावं लागेल. शनाया पुन्हा पुन्हा अजयला हाका मारत होती, पण सुदैवाने तिला अजयचं नाव माहीत नव्हतं. अजय मनातल्या मनात देवाचे आभार मानत होता की हिला माझं नाव माहीत नाही. तो गाडीत बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. जाता जाता त्याने मागे वळून पाहिलं तर शनाया डोळ्यांतील पाणी पुसत होती आणि तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला होता. अजयने स्वतःला समजावलं की मी काय तिचं कंत्राट घेतलंय का? तिचं तर हे रोजचंच काम आहे. तिच्यासाठी मी स्वतःला संकटात का टाकू? संध्याकाळी अजय घरी परतला. त्या दिवशी शाळेला सुट्टी होती. मोनिका नेहमीप्रमाणे वरच्या मजल्यावर होती. जेवण बनवून खाली आलं होतं, पण शनायाची आई खूप काळजीत होती. त्या म्हणाल्या, शनायाचा फोन बंद येतोय. कुठे गेली आहे कुणास ठाऊक. अजून घरी आली नाहीये. मला खूप काळजी वाटतेय. अजयला चांगलंच माहीत होतं की ती यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असेल, पण त्याने काहीच सांगितलं नाही. त्या बिचाऱ्या खूप अस्वस्थ होत्या. वारंवार घड्याळाकडे बघत होत्या. मोनिकासुद्धा काळजीत होती की शनाया आंटी अजून का आल्या नाहीत. राजूच्या डोळ्यांतूनही पाणी वाहत होतं. त्याला आपली मम्मा हवी होती. हे सगळं पाहून अजयला थोडी शरम वाटू लागली. शेवटी त्याने ठरवलं आणि तो म्हणाला, काकू तुम्ही काळजी करू नका, मी बघतो कुठे आहे ती. रात्रीचे 11 वाजले होते. अजय गाडी घेऊन बाहेर पडला आणि त्याच भागातील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तिथे पाहिलं तर पोलीस इन्स्पेक्टरने तिला आपल्या कॅबिनमध्ये बसवलं होतं आणि ती रडून रडून सांगत होती की माझा मोबाईल परत द्या, मला घरी फोन करायचा आहे. अजय आत गेल्यावर इन्स्पेक्टरने विचारलं,
तुम्ही कोण आहात? अजय काही बोलणार तितक्यात शनाया भडकली. हे माझे कोणीही लागत नाहीत. आणि ती आपले डोळे पुसू लागली. इन्स्पेक्टर अजयकडे संशयाने बघू लागला आणि म्हणाला, बोला, कोण आहात तुम्ही? अजय विचारात पडला की आता काय सांगावं. शेवटी त्याने धाडस केला आणि म्हणाला, मी हिचा नवरा आहे. ही माझ्यावर नाराज आहे. हे ऐकून शनायाचा राग अनावर झाला. ती ओरडून म्हणाली, हे माझे कोणीही लागत नाहीत. तुम्हाला समजत कसं नाहीये? पण इन्स्पेक्टरने दोघांकडे पाहिला आणि अजयला म्हणाला, हे बघा, तुमचं जे काही भांडण असेल ते घरी जाऊन मिटवा. मग त्याने पुन्हा अजयला विचारलं, तुमची पत्नीच आहे ना? अजयने इन्स्पेक्टरला खात्रीने सांगितलं, हो, ही माझीच पत्नी आहे. इन्स्पेक्टर म्हणाला, तुम्हीच हिला गाडी दिली आहे का? अजय म्हणाला, मी हिला 100 वेळा सांगितलंय की अशी गाडी चालवत नको जाऊ, पण ही ऐकतच नाही. खूप हट्टी आहे ही. शनाया हे ऐकून अधिकच चिडली आणि म्हणाली, हा माणूस खोटं बोलतोय. मी याची बायको नाहीये. काय बकवास करतोय हा? अजय शांतपणे म्हणाला, शनाया, गप्प बस. उगाच तमाशा नको करू. तुला भांडायचं असेल तर घरी जाऊन भांड. माझ्याशी जे करायचंय ते कर, पण आता शांत राहा. अजयला माहीत होतं की तिला यावेळी पोलीस स्टेशनमध्ये सोडून जाणं सुरक्षित नाही. पोलीस काही गैरवर्तन करू शकले असते. पण ती वेळी मुलगी अजयचे इशारे समजून घेण्याऐवजी एकाच गोष्टीवर ठाम होती की ती त्याची पत्नी नाही. ती पोलिसांना म्हणाली, मी याची पत्नी नाहीये आणि जर असेल तर याला सांगा की लग्नाचा पुरावा दाखवायला. सुदैवाने अजयच्या मोबाईलमध्ये राजू आणि मोनिकाचे एकत्र फोटो होते. इन्स्पेक्टरने विचारलं, तुमच्याकडे लग्नाचा पुरावा आहे का? अजय म्हणाला, अहो साहेब, असा कोणता वेडा माणूस आहे जो लग्नाचा पुरावा खिशात घेऊन फिरतो? हे बघा, ही माझ्या 2 मुलांची आई आहे. मी खोटं का बोलेन? अजयने मोबाईलमधील फोटो दाखवले आणि विचारलं, हिला विचारा, हा मुलगा हिचा कोणी लागत नाही का? राजूचा फोटो पाहून इन्स्पेक्टरचा विश्वास बसला. तो शनायाला म्हणाला, मॅडम, तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं काय भांडण आहे त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. मग त्याने अजयला सांगितलं, तुम्ही यांचा 5,000 रुपये दंड भरा. अजय म्हणाला, हो, भरतो. मी केव्हापासून हिला शोधतोय. हिने फोनही बंद करून ठेवला होता. पोलीस म्हणाला, फोन आम्ही जमा केला होता आणि तो चार्ज नसल्यामुळे बंद झाला होता. अजयने खिशातून 5,000 रुपये काढले. शनाया तावातावाने म्हणाली, मला तुमच्या पैशांचे उपकार नकोत. तुम्ही चालते व्हा इथून. मुद्दाम माझा नवरा बनण्याचा प्रयत्न करू नका. अजयला राग आला. तो म्हणाला, हे बघ, तमाशा नको करू. मला वाटलं तर आत्ता तुझा हात पकडून तुला इथून घेऊन जाऊ शकतो आणि एक कानशिलातही लगावू शकतो. आता गप्प बस. अजयचा राग आणि ते बोलणं पाहून ती गप्प झाली. तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. अजयने दंड भरला, तिचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन आला. पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच तिने हात झटकला आणि म्हणाली, मला हात लावू नका. मी मजबुरीने तुमच्या घरात राहते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल. अजय वैतागून म्हणाला, जास्त बडबड करायची गरज नाही. तुझी गाडी पोलीस स्टेशनमध्येच राहील. ती मी उद्या घेऊन येईन. आता गाडीत बस. तुझी आई काळजीत आहे आणि राजू रडून बेहाल झालाय. ती म्हणाली, आता मोठी काळजी आली तुम्हाला? मगाशी जेव्हा मी मदत मागत होते तेव्हा तर पळून गेला होतात. अजय म्हणाला, मी तुझ्या अशा मूर्खपणाच्या कामात तुला साथ का देऊ? मलाही खूप राग आला होता, पण विचार केला की मुलगी आहेस. पोलीस स्टेशनमध्ये राहणं तुझ्यासाठी सुरक्षित नाही. शनाया पुन्हा गर्वाने म्हणाली, मिस्टर, मला कमजोर समजू नका. अजय म्हणाला, तुझ्यासारख्या खूप बहादर मुलींना मी पोलिसांच्या हातून उद्ध्वस्त होताना पाहिलंय, म्हणून मी मुद्दाम खोटं बोललो. नशीब समज की पोलिसांचा विश्वास बसला आणि त्याने तुझ्या सांगण्यावरून लग्नाचा प्रूफ मागितला नाही. आता चल इथून. कळालं ना? ती गप्प बसून गाडीत शिरली आणि दरवाजा जोरात आपटला. अजय ओरडला, ए उद्धट मुली, तुझ्या बापाची गाडी नाहीये ही. ती पुन्हा ओरडली, मी गाडीतून उतरून जाईन आणि मी असाच दरवाजा मारणार. ती खूप रागात होती. अजयने गाडी चालवून तिला घरी आणले. घरी पोहोचताच ती आपल्या आईला मिठी मारून रडू लागली. आई, मला इथे राहायचं नाहीये. मला या माणसाचे उपकार नकोत. अजय शांतपणे तिथे उभा राहून हे पाहत होता. तिची आई शनायाला विचारत होती, अगं काय झालं तुला? कुठे गेली होतीस? इतका वेळ कुठे होतीस तू? शनायाची आई तिला म्हणाली, शनाया, तुला कल्पना आहे का मी किती काळजीत होते? तो बिचारा तुला कुठून शोधून घेऊन आलाय आणि तू त्यालाच वाईट साईड बोलतेस? शनाया तावातावाने म्हणाली, आई,
तुला माहीत नाही हा माणूस काय चीज आहे ते. संध्याकाळी माझी गाडी ठोकली गेली. माझ्याकडून सिग्नल तुटला होता. गाडी थांबतच नव्हती. कदाचित तिचे ब्रेक निकामी झाले होते. एकतर ब्रेक फेल, त्यात सिग्नल तुटला आणि गाडीही धडकली. तिथेच ट्रॅफिक पोलीस उभा होता. तो दंड आकारू लागला आणि हे महाशय तिथूनच जात होते. मी मदतीसाठी यांना हाक मारली, पण हे थांबले नाहीत. मी तुला म्हटलं होतं ना, हा माणूस चांगला नाहीये. पण तुला माझ्याशिवाय जगातला प्रत्येक माणूस सज्जन आणि पवित्र वाटतो. नंतर जेव्हा याला समजलं की तू रडतेयस, तेव्हा याच्यातली माणुसकी जागी झाली असेल. याला माहीत होतं मी कुठे आहे, म्हणूनच हा मला आणायला आला. ती रडत होती आणि सतत बोलत होती. मोनिका कधी तिच्याकडे तर कधी अजयकडे बघत होती. मग ती अजय जवळ आली आणि म्हणाली, बाबा, शनाया आंटी जे सांगते ते खरं आहे का? अजय शांत राहिला. शनायाची आई म्हणाली, बेटा अजय, तुझे खूप खूप आभार. आम्ही काही दिवसातच तुझं घर रिकामी करू. असं म्हणून त्या शनाया आणि राजूला घेऊन वर निघून गेल्या. मोनिका अजूनही अजय समोर उभी होती. ती त्याच्याकडे रागाने बघत होती. ती म्हणाली, बाबा, तुम्ही शनाया आंटीला रस्त्यावर एकटं सोडलत? अजय वैतागून म्हणाला, मग मी काय करायला हवं होतं? त्या मुलीचं कामच हे आहे. फक्त काम बिघडवणं तिला येतं. अजूनही बघ ना, तिला माझे उपकार दिसत नाहीयेत की मी तिला पोलीस स्टेशनमधून सोडवून आणलंय. मोनिका म्हणाली, बाबा, तुम्ही असे वागाल असं मला वाटलं नव्हतं. शनाया आंटी खूप चांगले आहेत. तुम्हाला फक्त त्या आपल्या घरात राहतात याचं टेन्शन होतं. तुम्हाला त्या निघून जाव्यात असं वाटत होतं. मी आधीच सांगितलं होतं की त्यांना बाहेर काढण्याची चूक करू नका. अजय रागाने म्हणाला, तू शहाणपणा शिकवू नकोस. त्यांना जायचं असेल तर जाऊ दे. जोपर्यंत ती मुलगी इथे आहे तोपर्यंत ती काही ना काही संकट आणतच राहणार. आणि मी काही तिची जबाबदारी घेतलेली नाही. जा आपल्या खोलीत. मोनिका रडत म्हणाली, मी राजूला सोडून राहणार नाही. जर ते लोक गेले तर मी पण त्यांच्यासोबत जाईन. अजयचा पारा चढला. तो म्हणाला, मोनिका, मला हात उचलण्याची सवय नाहीये. मला तुझ्या थोबाडीत मारायला भाग पाडू नकोस. मोनिका रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय नाश्त्याला बसला होता. तो मोनिकाला उठवत होता की शाळेत जायचं आहे, पण ती उठत नव्हती. अजयला वाटलं की ती त्याच्यावर नाराज असेल. त्याने विचार केला की आधी नाश्ता बनवूया आणि मग तिला उठवूया. तितक्यात शनायाची आई खाली आली. त्यांना पाहून अजय गप्प बसला. त्यांचे डोळे सुजले होते. बहुतेक त्या रात्रभर रडल्या होत्या. अजयने विचारलं, काकू, तुम्ही यावेळी इथे? त्या म्हणाल्या, आम्ही आजच तुझं घर रिकामी करत आहोत. अजय म्हणाला, काकू, बघा, भावनेच्या भरात असा निर्णय घेऊ नका. तुम्ही लोक कुठे जाणार? त्या म्हणाल्या, नाही बेटा, जिथे जायचं असेल तिथे जाऊ. मग त्यांनी आपली मूठ अजयच्या हातावर उघडली. त्यात सोन्याचे कानातले टॉप्स होते. त्या म्हणाल्या, आम्ही तुझ्या घरात राहिलो त्याचं हे भाडं समजून घे. अजय म्हणाला, काकू, तुम्ही मला लाज का वाटायला लावताय? त्या काही न बोलतावर निघून गेल्या. अजय मोनिकाला शाळेसाठी उठवायला गेला, पण ती निश्चित पडली होती. मोनिका, उठ, असं म्हणत त्याने खिडकीचे पडदे बाजूला गेले. खोलीत उजेड झाला, पण ती तशीच पडून होती. अजय जेव्हा तिच्या जवळ गेला आणि तिला हलवलं तेव्हा त्याचे होश उडाले. कारण यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या ह्या कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.